पर्चेस होता. बाय एज्युकेशन क्वालिफिकेशन मी BA आहे. या सिस्टीमबरोबर मी गेली 1 ते 1.5 वर्षापासून काम करते. या सिस्टीममधील सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे मला एज्युकेशनल फाउंडेशन, म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला स्टेज डेअरिंग असू दे, कम्युनिकेशन स्किल असू दे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असू दे, या व इतर सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. म्हणजे लर्निंग सोबत अर्निंग आणि अर्निंग सोबत फुल एन्जॉयमेंट तुम्ही करू शकता. जसं की वेगवेगळ्या कॉन्टेस्ट लॉन्च होतात. त्याच्यामार्फत मी वैष्णव मातेला जाऊन आले, त्याच्यानंतर केरळलाही जाऊन आले, 5-6 महिन्यापूर्वी आम्ही थायलंडलाही जाऊन आलो. म्हणजे मी त्यासाठी श्री विक्रांतजी संकपाळ सरांचे मनापासून आभार मानते की त्यांनी एवढी छान अपॉर्च्युनिटी आमच्यासाठी उपलब्ध करून दिली. आणि म्हणजे ज्या स्वप्नात तुम्ही गोष्टी पाहिल्या नसतील त्या वेल्फीमध्ये पूर्ण होतात, कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला स्वतःला आला. म्हणजे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही जाऊन आलो. त्याबरोबर बरेचसे कपल आमच्याबरोबर होते जे थायलंडला आले होते. त्याचबरोबर मी माझ्या सासरमधील पहिली सून आणि माहेरमधील पहिली मुलगी ठरलेली आहे, जी सर्वात प्रथम फॉरेनला जाऊन आलेली आहे. महिलांना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही तुमची चांगली म्हणजे चूल आणि मूल हा कॉन्सेप्ट बाजूला सोडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे ही काळाची गरज नाही, तर हा गरजेचा काळ आहे. कारण असं आहे की तुम्ही बऱ्याच महिला बघितल्या, त्याचप्रमाणे मुली सुद्धा आहेत. आणि पूर्वीच्या काळात कसं म्हणत होते की एक महिला शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं. त्याचप्रमाणे मी असं म्हणेन की जर एक महिला प्रत्येक घरातली एक स्त्री जर स्वावलंबी झाली तर पूर्ण कुटुंब स्वावलंबी होईल. त्यासाठी मी सर्व महिलांना वेल्फेअरमध्ये येण्यासाठी वेलविश करते आणि इथेच थांबते.